आज मोशी या ठिकाणी आम्ही आलेलं कचरा डेपो आहे. आपण बघत असताना आणि जी घटना जी घडली, जे कचरा डेपोवर जे कचरा जे आहे ढीग पूर्ण बिल्डिंगवर आला आणि बिल्डिंग खाली घोसडले गेली. खाली आतापर्यंत कचऱ्याच्या खाली बिल्डिंग आहे, त्यामध्ये आतापर्यंत 10 लोक काढण्यात आले. त्यामध्ये एक मृत्यू गेला, जे आहे गरीब कुटुंबामधला कामगार व्यक्ती सगळे आहे. त्यामध्ये अजून बहुतेक माहिती अशी भेटायला लागली, त्यामध्ये 8 ते 10 लोक आतमध्ये कचऱ्याच्या खाली असू शकतात आणि त्या बिल्डिंग मध्ये खाली जी बिल्डिंग गेलेली आहे ती बिल्डिंग मध्ये बी 8 ते 10 लोक भेटण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं या पिंपरी चिंचवड शहरामधले आयुक्त साहेबांनी 2-3 दिवसापासून रात्रंदिवस आहे इथं, हे आम्हाला बरं वाटतं. चांगल्या पद्धतीने कामच झाले पाहिजे आणि या ठिकाणी अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी ज्या पद्धतीने काम करतात, स्वतः जीव धोक्यात टाकून बिल्डिंगच्या खाली जाऊन लोकांना काढायचं काम करायला लागले ते. आणि चांगल्या लवकरात लवकर आमची एकच अपेक्षा आहे, केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब स्वतः इथं भेट देण्यासाठी येणार त्यांच्या कुटुंबाला. आणि घटना घडली कशी घडली आणि होऊन घडावा नाही, लोक मरावा नाही, काळजी पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचे नगरसेवक आणि आठवले साहेब आणि आम्ही स्वतः घेतो. पण ह्या ठिकाणी मला दुःख या बाबतीचं होतं वाटतंय, जे आमचं एक कुटुंब आज बिल्डिंगच्या खाली किती लोक जिवंत आहे, किती लोक नाही, भीतीने लोक आतमध्ये आहे, ते लवकर काढलं पाहिजे. ज्या पद्धतीने कारवाईच्या टाइमी महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुदळवाडी सारखे धार्मिक स्थळ जे असतात, मंदिर मस्जिद, त्या टाइमी कमीत कमी हजार गाड्या त्या ठिकाणी कारवाईसाठी जातात. पॉकलँड असे पॉकलँड त्या टाइमी कारवाई टाइमी तुम्हाला 500,000 गाड्या दिसतात. एका रात्री हजार एकर जागा तुम्ही क्लिअर करताय. तसंच आमची अपेक्षा, तेच पॉकलँड आज कुठे गेले, त्यांनीच लक्ष टाकलं असतं तर एका रात्री तुम्ही 1000 एकर जागा कारवाई करू शकता. तेच पॉकलँड इथं आले असते तर रात्रभरामध्ये आपले जे लोक आतमध्ये आहेत ते बाहेर निघले असते आणि ते जे एक जण मृत्यू पडला ते बी मेला नसता. अजून जे लोक आहेत ते आतमध्ये मरू नये, लवकर काळजी घ्यावी. जे लोक मृत्यू गेलेले त्यांच्या घरी स्वतः आठवले साहेब येऊन त्यांच्या फॅमिलीची पूर्णपणे काळजी घेणार आणि काळजी घेण्यासाठी आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे. आत्ताच आठवले साहेबांशी आणि आयुक्त साहेबांशी आमचे कुणाल वावळकर नगरसेवक साहेब आहे, तंदरपाळे साहेब नगरसेवक साहेब आहे, चांदमारे साहेब आहे, जकाते साहेब, सगळे आम्ही इथे उपस्थित आहे. त्यासाठी पूर्णपणे काळजी आम्ही घेणार, कोणाचा जीव जाऊ नये त्यासाठी लवकर आयुक्त साहेबांनी काळजी घेऊन ते आहे ते लोक काढावा. ज्या पद्धतीने माझं अजून एक बोलणं एकच आहे, ज्या पद्धतीने हजार गाड्या तुम्ही कारवाईला कुदळवाडीमध्ये धार्मिक स्थळावर तोडण्यासाठी जाता, ते गाड्या आज गेले कुठं? ते गाड्या आज इथं असले पाहिजे होत्या. त्या गाड्यांनी इथं काम करता आलं असतं आणि एका रात्रीमध्ये सगळं साफ झालं असतं, बिल्डिंग बाहेर निघली असती.